नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फार्मास्युटिकल ॲनालिसिस या सब्जेक्टचा महत्त्वाचा प्रश्न डिस्कस करणार आहोत आणि या टॉपिकवर येणारे बाकीचे प्रश्नसुद्धा डिस्कस करणार आहोत. एकदम शॉर्टमध्ये, मी जास्त एक्सप्लेन करत बसणार नाही आहे. तुम्हाला अंदाज आला पाहिजे आणि खरंच कसे प्रश्न येऊ शकतात तर हे तुम्हाला समजलं पाहिजे, त्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ तयार करत आहे. या अगोदर आपण विद्यार्थी मित्रांनो आरआरबी फार्मासिस्टवर एक पार्ट 1 हा व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये एक प्रश्न आपण डिस्कस केलेला आहे आणि त्या प्रश्नासारखे बाकीचे प्रश्नसुद्धा डिस्कस केलेले आहेत. ओके, आजचा व्हिडिओ आहे पार्ट 2. याच्यामध्ये जेलढाल मेथड म्हणजेच फार्मास्युटिकल ॲनालिसिस या सब्जेक्टबद्दल आपण काय करणार आहे बघणार आहे आणि या मेथडवर विद्यार्थी मित्रांनो कसे प्रश्न अजून येऊ शकतात ते सुद्धा बघणार आहे. तर चला बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा काय आहे बघा. इन जेलढाल मेथड सॅम्पल कंटेनिंग नायट्रोजन इज डायजेस्टेड विथ. म्हणजेच काय, तर ही जी जेलढाल नावाची मेथड आहे याच्यामध्ये जे नायट्रोजन कंटेनिंग सॅम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो, तर याचं डायजेशन खालीलपैकी कोणत्या केमिकल सोबत करतात याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला आता नंतर देईल. पण आता विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर काय आहे तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. म्हणजे जेलढाल मेथडमध्ये जे सॅम्पल आहे नायट्रोजन कंटेनिंग त्याचं डायजेशन कोणासोबत करतात तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत. कोणासोबत? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत. हे त्याचं उत्तर आहे. पेपरमध्ये जर पुन्हा प्रश्न रिपीट झाला किंवा आला तर याचं उत्तर तुम्हाला यायला हवं. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो याच्याबद्दल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. शॉर्टमध्ये एकदम पळत म्हणजे जास्त टाइम तुमचा गेला नाही पाहिजे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, जेलढाल मेथड म्हणजे काय हे आपण अगोदर बघू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेलढाल मेथडवर दुसरा प्रश्न असा विचारू शकतात की जेलढाल मेथड कशासाठी यूज करतात. तर तुम्हाला समजलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, जेलढाल मेथड यूज फॉर डिटर्मिनेशन ऑफ द नायट्रोजन कंटेंट. आपलं जे गिवन सॅम्पल आहे त्या सॅम्पलमध्ये नायट्रोजनचं कंटेंट किती आहे हे जर डिटरमाइन करायचं असेल तर कोणती मेथड यूज करतात विद्यार्थी मित्रांनो? जेलढाल मेथड. ओके, तर तुम्हाला जर पेपरमध्ये विचारला प्रश्न की विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज टू डिटरमाइन कंटेंट ऑफ नायट्रोजन इन द गिवन ऑर्गॅनिक सॅम्पल किंवा इनऑर्गॅनिक सॅम्पल असो किंवा विद्यार्थी मित्रांनो फूड असो, ड्रिंक असो, मीट, फीड, सिरियल्स वगैरे असो, आहे का नाही, किंवा वेस्ट वॉटर आणि सॉईल, याच्यामध्ये नायट्रोजनचं कंटेंट किती आहे हे डिटरमाइन करण्यासाठी खालीलपैकी कोणती मेथड यूज करतात तर ती मेथड आहे जेलढाल मेथड. ओके, आलं लक्षात. आता इथं प्रोटीन कंटेंट त्यांनी दिले, डिटर्मिनेशन ऑफ प्रोटीन कंटेंट इन द मीट, ड्रिंक, फूड आणि सिरियल किंवा फोरेजेस. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो प्रोटीन काय आहेत? नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंडच आहेत. प्रोटीनमध्ये पण काय प्रेझेंट आहे? नायट्रोजन आहे. म्हणजेच प्रोटीन कंटेंट डिटरमाइन करण्यासाठी आपण कोणती मेथड यूज करू शकतो? जेलढाल मेथड. कारण की जेलढाल मेथड काय डिटरमाइन करतं? नायट्रोजन. मग त्याच्यावरून आपल्याला प्रोटीन कंटेंट सुद्धा डिटरमाइन करता येईल. मग तुम्हाला जर पेपरमध्ये असं सुद्धा विचारलं की प्रोटीन कंटेंट डिटरमाइन करण्यासाठी खालीलपैकी कोणती मेथड यूज करतात तर त्याचं उत्तर सुद्धा जेलढाल मेथडच येईल. आता विद्यार्थी मित्रांनो यांनी प्रश्न काय विचारला की जेलढाल मेथडमध्ये नायट्रोजन कंटेनिंग सॅम्पल जे आहे याचं डायजेशन कोणासोबत करतात. आता हे डायजेशन काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला कळायला पाहिजे की ही जी जेलढाल मेथड आहे या मेथडमध्ये 3 स्टेप असतात. पहिली स्टेप असते डायजेशन, दुसरी असते डिस्टिलेशन आणि तिसरी असते टायट्रेशन. ओके, पहिल्यांदा ते आपल्या सॅम्पलचं काय करतात? डायजेशन करतात. म्हणजेच काय तर ऑर्गॅनिक नायट्रोजनचं जे कन्व्हर्शन आहे ते कशामध्ये करतात? NH4 मध्ये, त्याला आपण अमोनियम आयन्स म्हणतो. ओके, नंतर ही प्रोसेस झाल्याच्या नंतर करतात डिस्टिलेशन. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, जे अमोनिया, समजा अमोनियम आयनपासून अमोनिया तयार होईल आणि हे अमोनिया डिस्टिल्ड करून विद्यार्थी मित्रांनो एक जे व्हेसल आहे, फॉर एक्झाम्पल इथं त्यांनी डायजेशन केलं. ओके, त्याच्यानंतर हे जे आहे हे एका डिस्टिलेशन युनिटमध्ये घेतील, याला डिस्टिलेट करतील, हीट देऊन डिस्टिलेट करतील. याच्यामधून अमोनिया इकडे येईल आणि हे एक रिसिव्हर व्हेसल आहे, याच्यामध्ये हा अमोनिया येईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो या रिसिव्हर व्हेसलमध्ये काय करतील? त्याला कलेक्ट करतील आणि त्याच्यामध्ये नंतर हे रिसिव्हर व्हेसलमध्ये जे आलेलं आहे त्याचं करतील विद्यार्थी मित्रांनो टायट्रेशन. कारण की याच्यामध्ये काय, आता अमोनिया गॅस आहे ना, अमोनिया गॅसमध्येच काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? नायट्रोजन असणार आहे. मग त्या नायट्रोजनचं काय करतील तर डिटर्मिनेशन करतील. त्याच्यावरून आपल्याला अंदाज लागेल, अंदाज म्हणजे कळेल कॅल्क्युलेशन करून की नायट्रोजनचं कंटेंट किती आहे आपल्या गिवन सॅम्पलमध्ये. ओके, आता शॉर्टमध्ये आपण बघणार आहे डायजेशन म्हणजे काय. बघा, या डायजेशनमध्ये काय करतात विद्यार्थी मित्रांनो? एम ऑफ डायजेशन इज टू ब्रेक ऑल नायट्रोजन बॉन्ड. नायट्रोजन बॉन्ड ब्रेक करतात आणि त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करतात विद्यार्थी मित्रांनो? अमोनियम आयनमध्ये. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो हे ब्रेक करण्यासाठीच डायजेशनच त्याला म्हणतात. हे ब्रेक करणं आणि त्याच्यापासून अमोनियम आयन तयार होणं यालाच डायजेशन म्हणतात. आणि हे डायजेशन कोणाद्वारे करतात तर सल्फ्युरिक ॲसिड. म्हणून हा प्रश्न त्यांनी विचारला आहे की जे जेलढाल मेथड आहे ते
त्याच्यामध्ये नायट्रोजन कंटेनिंग सॅम्पलचं डायजेशन करण्यासाठी खालीलपैकी कोणतं केमिकल यूज करतात, तर ते कोणतं केमिकल आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे. ओके, हे ध्यानात ठेवायचं. फॉर दिस पर्पज द सॅम्पल इज मिक्स विथ सल्फ्युरिक ॲसिड, म्हणून त्याला डायजेस्टिंग एजंट म्हणतात. ओके, त्याच्यामध्ये जेलढाल मेथडमध्ये. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं जे स्टेप आहे तर ती स्टेप आहे डिस्टिलेशन. त्याच्या अगोदर आपण एक महत्त्वाचं पॉईंट बघूया. हा विद्यार्थी मित्रांनो हे डायजेशन करत असताना काय विद्यार्थी मित्रांनो, सल्फ्युरिक ॲसिडचा जर बॉइलिंग पॉईंट आपल्याला वाढवायचा असेल, आता कशासाठी वाढवतात, बॉइलिंग पॉईंट जर वाढवला आणि किती त्याला हीट दिली तर विद्यार्थी मित्रांनो आपला सल्फ्युरिक ॲसिड काय होणार नाही, बॉईल होणार नाही. त्यामुळे आपलं सॅम्पल जे काय आहे त्याला जास्त हीट भेटेल. आता हे कसं, तर ते तुम्ही कन्सिडर करून घ्या. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बॉइलिंग पॉईंट सल्फ्युरिक ॲसिडचा वाढवण्यासाठी तुम्हाला खालीलपैकी कोणतं केमिकल किंवा हे कंपाऊंड यूज करतात ते जर विचारलं तर तुम्हाला आलं पाहिजे अनहायड्रस पोटॅशियम सल्फेट किंवा अनहायड्रस सोडियम सल्फेट. मग तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारू शकतात की जी जेलढाल मेथड आहे त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड डायजेस्टिंग एजंट म्हणून आपण यूज तर करतो, पण या सल्फ्युरिक ॲसिडचा जर आपल्याला बॉइलिंग पॉईंट वाढवायचा असेल तर खालीलपैकी कोणतं केमिकल यूज करतात, तर त्याच्यामध्ये अनहायड्रस पोटॅशियम सल्फेट आणि सोडियम सल्फेट हे नावं तुम्हाला ध्यानात ठेवायचे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डायजेशन झालं एकदा की ते डायल्यूट करतात पूर्ण सॅम्पल कशासोबत, वाटरसोबत, आणि ट्रान्सफर करतात कशामध्ये, डिस्टिलेशन युनिटमध्ये. नंतर आपण याचं डिस्टिलेशन करतो. डिस्टिलेशन करणे म्हणजे काय, ते जे लिक्विड आहे त्याला हीट करणे, त्या हीटचं कन्व्हर्शन म्हणजे त्या लिक्विडचं कन्व्हर्शन नंतर वाफेमध्ये होते. ओके, वेपर्समध्ये, आणि ते वेपर्स आपण इकडे कलेक्ट करणार कशामध्ये, रिसिव्हर्स व्हेसलमध्ये. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर ते रिसिव्हर व्हेसलमध्ये याचं लिक्विड पुन्हा तयार होईल. त्याच्यामध्ये काय असणार, आपलं नायट्रोजन असणार, आणि मग त्याचं आपण टायट्रेशन करणार तिसऱ्या स्टेपमध्ये. ओके, तर त्या डिस्टिलेशनमध्ये महत्त्वाचं काय हे आपण बघूया. डिस्टिलेशन जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो, डिस्टिलेशन आपण जेव्हा त्याला करतो, स्टीम डिस्टिलेशन त्याचं करतो, एक रिसिव्हिंग व्हेसल असते. ओके, म्हणजे इकडून आपण त्याला हीट केली या कंपाऊंडला, जे आपण आता डायजेस्ट केलं त्याला इथं हीट दिली आपण. ओके, हीट दिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याचं वाफेमध्ये कन्व्हर्शन होऊन इथं रिसिव्हर व्हेसलमध्ये अमोनिया काय होईल, कलेक्ट होईल. तर अमोनियाचं ॲब्झॉर्प्शन करण्यासाठी इथं आपण एक ॲब्झॉर्बिंग सोल्युशन काय करतो, यूज करतो या डिस्टिलेशन युनिटमध्ये. तर त्या ॲब्झॉर्बिंग सोल्युशन कोणतं, तर असा पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा याच्यामध्ये, the receiving vessel for the distillation is filled with an absorbing solution in order to capture the dissolved ammonia gas. अमोनिया गॅस कॅप्चर करण्यासाठी एक ॲब्झॉर्बिंग सोल्युशन काय करतात, यूज करतात. तर ते ॲब्झॉर्बिंग सोल्युशन कोणतं, असा पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो ॲक्युअस बोरिक ॲसिड. ओके, मग तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारला की इन जेलढाल मेथड इन डिस्टिलेशन विच ऑफ द फॉलोइंग ॲब्झॉर्बिंग सोल्युशन इज प्रेझेंट इन द रिसिव्हिंग व्हेसल, तर ते कोणतं आहे, बोरिक ॲसिड. आणि ते कशासाठी यूज करतात, टू डिझॉल्व द अमोनिया गॅस, आहे का नाही. अमोनिया गॅस डिझॉल्व करण्यासाठी, म्हणजे अमोनिया गॅस तिथून काय होऊ नये, वेपराईज होऊ नये अजून, म्हणजे बाहेर जाऊ नये युनिटच्या, म्हणून त्याला रिसिव्हिंग सोल्युशनमध्ये त्या ॲब्झॉर्बिंग सोल्युशन यूज करतात. ओके, अजून सुद्धा 2 ॲब्झॉर्बिंग सोल्युशन यूज करू शकतो आपण, पण कॉमनली जर विचारलं तर बोरिक ॲसिड जास्त प्रमाणात यूज करतो. पण सल्फ्युरिक ॲसिड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो ॲब्झॉर्बिंग सोल्युशन म्हणून आपण यूज करू शकतो. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे तिसरं महत्त्वाचं आहे ते टायट्रेशन. नंतर त्या रिसिव्हिंग व्हेसलमध्ये जेही अमोनिया तिथं आपल्याला भेटला, अमोनिया किंवा नायट्रोजन जे भेटलं त्याचं टायट्रेशन आपण यूज करू शकतो. टायट्रेशन करतो आपण आणि नायट्रोजन डिटरमाइन करतो. टायट्रेशनसाठी विद्यार्थी मित्रांनो जर रिसिव्हिंग सोल्युशन जर किंवा ॲब्झॉर्बिंग सोल्युशन जे आहे, तर जर बोरिक ॲसिड जर असेल ना विद्यार्थी मित्रांनो, तर त्या टायट्रेशनला काय म्हणायचं, डायरेक्ट टायट्रेशन. आणि सल्फ्युरिक ॲसिड जर असलं तर त्याला बॅक टायट्रेशन म्हणायचं. काय म्हणायचं, बॅक टायट्रेशन. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. आता एवढ्या हे 3 स्टेप आपण बघितल्या. पण विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे कॅटलिस्ट वगैरे हे डायजेशन वगैरे याच्यामध्ये यूज करतात. तर याच्यावर तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारतात. बघा, तर पहिली स्टेप कोणती होती, डायजेशन होती. याच्यामध्ये आपल्याला एक प्रश्न तर क्लिअर झाला की डायजेस्टिंग एजंट म्हणून आपण H2SO4 काय करतो, यूज करतो, सल्फ्युरिक ॲसिड. पण कॅटलिस्ट कोणकोणते यूज करू शकतो आपण जेलढाल मेथडमध्ये. कॅटलिस्टचं काम काय असतं, आपल्या रिॲक्शनचा स्पीड काय करणं, वाढवणं. तर खालीलपैकी कोणकोणते कॅटलिस्ट यूज करू शकतो आपण बघा. सेलेनियम आपण ॲज अ कॅटलिस्ट म्हणून यूज करतो, कॉपर आपण यूज करू शकतो, आणि टिटॅनियम यूज करू शकतो. सेलेनियम जे आहे ते जर विचारलं तुम्हाला त्याच्याबद्दल, तर हे फास्टेट रिॲक्टिंग आहे, म्हणजे रिॲक्शन टाईम याचा काय खूप कमी असणार, म्हणजे खूप फास्टली ॲक्ट होणार. ओके, म्हणजे आपली रिॲक्शन खूप स्पीडअप करणार हा. पण हा काय टॉक्झिक, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात यूज होत नाही.
कॉमनली यूज जर विचारलं त्यांना विद्यार्थी मित्रांनो तर मग कॉपर आहे. मग तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की डायजेशन करण्यासाठी जेलडाल मेथडमध्ये खालीलपैकी कोणता कॅटलिस्ट यूज करतात आपल्या रिएक्शनचा स्पीड वाढवण्यासाठी कॉमनली, तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो कॉपर. बघा, स्लोवर डायजेशन प्रोसेस बट सेफर आहे आणि यूज मोर कॉमनली, कारण की टॉक्सिक नाही. आणि टिटॅनियम सुद्धा यूज करू शकतात, पण मोर कॉमनली जर विचारलं कॅटलिस्ट कोणता यूज करतात तर तो आहे कॉपर. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ॲसिड अँड ऑक्सिडंट फॉर डायजेशन, याच्यामध्ये ॲसिड किंवा ऑक्सिडंट कोणते यूज करतात हे सुद्धा तुम्हाला विचारू शकतो. बघा, जनरली ॲसिड कोणते यूज करायला 98% सल्फ्युरिक ॲसिड करतात डायजेशनसाठी. ओके. त्याच्यामध्ये कशासाठी, जनरल फूड आणि फीड ॲप्लिकेशनमध्ये जर यूज करायचं असेल डायजेस्टिंग एजंटमधून तर सल्फ्युरिक ॲसिड 98%. आणि प्रोटीन डिटर्मिनेशन ऑफ मिल्क जर किंवा क्रीम्स असतील याच्यामधलं जर प्रोटीन डिटर्माइन करायचं असेल तर 69% H2SO4 यूज करतात फॉर डायजेशन. ओके. ऑक्सिडायझिंग एजंटमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 हायड्रोजन पर ऑक्साईड हे काय करतात, यूज करतात कशासाठी, ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून. ओके. पेपरमध्ये तुम्हाला जर विचारलं की जेलडाल मेथडमध्ये ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून कोणता खालीलपैकी कंपाऊंड यूज करतात किंवा केमिकल यूज करतात तर ते आहे H2O2. ओके. आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डिस्टिलेशनमध्ये काय काय यूज करतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. हे तर आपण बघितलेलंच आहे. जे डिस्टिलेशन आहे त्याच्यामध्ये बेस म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण सोडियम हायड्रॉक्साईड यूज करतो अल्कली म्हणून. ओके. अमोनियम आयनचं कन्व्हर्शन अमोनियामध्ये करण्यासाठी. आणि रिसिव्हिंग सोल्युशन हे सुद्धा आपण अमोनिया कॅप्चर करण्यासाठी कोणकोणते बघतात हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. काय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोरिक ॲसिड यूज करतात. बोरिक ॲसिड जर नसलं सल्फ्युरिक ॲसिड किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड पण यूज करू शकतात. पण बोरिक ॲसिड हे काय मेथड ऑफ चॉईस आहे ॲज अ रिसिव्हिंग सोल्युशन म्हणून कॅप्चर करण्यासाठी अमोनिया. तर विद्यार्थी मित्रांनो एवढे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारू शकतात, बाकी तर काही नाही. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून 2-3 मेथडची तुम्ही नाव ऐकलं असेल, जसं आता जेलडाल मेथडचं तुम्ही नाव ऐकलं तसंच एक मोहर्स मेथड असते. ही मोहर्स मेथड कशासाठी यूज करतात, क्लोराईड आयनचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करण्यासाठी यूज करतात. याच्यामध्ये टायट्रंट म्हणून यूज करतात सिल्वर नायट्रेट. ओके. हे प्रिसिपिटेशन टायट्रेशन आहे किंवा त्याला अर्जेंटोमेट्रिक टायट्रेशन आपण म्हणतो. ओके. आणि याच्यामध्ये इंडिकेटर कोणते यूज करतात या मोहर्स मेथडमध्ये, पोटॅशियम क्रोमेट इंडिकेटर यूज करतात. ओके. त्यानंतर एक ओल्हाड मेथडचं नाव सुद्धा तुम्ही ऐकलं असेल, तर हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे जे हॅलाइड्स आहेत जसं की ब्रोमिन, क्लोरीन हे का नाही किंवा आयोडीन हे हॅलाइड्स आहेत, यांचं कंटेंट डिटरमाइन करण्यासाठी काय करतात, ओल्हाड मेथड सुद्धा यूज करू शकतात. त्याच्यामध्ये फेरिक आयन ॲज अ इंडिकेटर म्हणून यूज करू शकतो, जसं की फेरिक अमोनियम सल्फेट हे काय इंडिकेटर म्हणून यूज करू शकतो. तर हे शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं, मोअर्स मेथड झालं, ओल्हाड मेथड झालं, फाजन मेथड असते अजून एक. तर हे सुद्धा तुम्हाला शॉर्टमध्ये काय करायचं विद्यार्थी मित्रांनो स्टडी करायचं आहे. आलं लक्षात. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हे जे जेलढाल मेथड आहे हे सुद्धा बघितलेलं आहे, हे कशासाठी डिटरमाइन करतात यूज करतात हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. ओके. अजून आपण नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा आपण तयार करणार आहोत. असंच तुम्ही स्टे ट्यून राहा आणि सबस्क्राईब करा आपल्या एच जे फार्मा यूट्यूब चॅनलला. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.